अध्याय 12 भक्तियोग. पार्थ पुसे जे असे मिसळले भक्त विश्वरूपात, तरी मागुती तुझ उपासिती साठवुनी हृदयात. तुझी श्री हरी सगुण साजिरी मूर्ती अंतरी ठसली. वृत्ती जयांची तव पदी सदा भावभक्तीने रतली. रात्रंदिनती सर्व इंद्रिये तुझेची निरुपम रूप. सुखे भोगिती तन्मय होती तो आनंद अमूप. नित्य सुखद ते श्रवणी पडते तुझे विमल गुणगान. रंगुनी रसना करी मधुर तव नाम सुधा रसपान. नयनी खेळे तुझे सावळे सगुण रूपडे जाण. अंग सुगंधा हुंकिता सदा गुंगुनी गेले घ्राण. प्रेम भरे तुझ मिठी मारिता त्वचा होतसे शांत. अखंड चित्ती असा भोगिती देव भक्त एकांत. जयांसी विश्वी तू सर्वस्वी विश्रांतीचा ठाव. सर्वानुभूती भगवंतची तू असा जयांचा भाव. आणि जे दुजे भक्तची सहजे विश्वरूपी तल्लीन. होऊनी करीती नित्य अंतरी अव्यक्ताचे ध्यान. सोहम भावे रतस्वरूपी जगद्भान विसरून. तुझ उपासिती परमात्म्याते दुजा भाव सांडून. रतले कोणी सगुणी कोणा निर्गुण वाटे इष्ट. योगयुक्त ते उभय त्यांतुनी सांग कोणते श्रेष्ठ. श्री हरी सांगे उपासिती जे नित्ययुक्त होऊन. मनबुद्धी सहचित्त सर्वथा मज माझी रोवून. अढळ श्रद्धा असे जयांची अचल प्रीती सगुणी. जाण अर्जुना असे भक्त ते वरिष्ठ योगी मानी. उपासिती जे परंतु अक्षर अव्यक्त ब्रह्माते. संयतेंद्रिय ज्ञाते निरुते तेहि पावती माते. सर्वव्यापी अचिंत्य अचल ध्रुवकूटस्थ ब्रह्म. उपासिती जे तेहि ज्ञाते पावतीची मम धाम. नेति नेति हे वेद बोलती अनिर्देश्यते ब्रह्म. जे उपासिती तेहि पावती मत्पदीची विश्राम. सर्वानुभूती समबुद्धितयान आत्मसुखी ते मग्न. म्हणून तयांते आत्महितचिते सर्वभूतहित जाण. चित्त देऊनी असेची करीती अव्यक्ताचे ध्यान. योग साधनी तया साधका कष्ट आगळे जाण. चित्त निरोधी उसळूनी येती कामक्रोध संबंध. आणि साधकान कवळूनी घेती उरेन मग निर्बंध. भक्ती वाचुनी आक्रमिता तो योग मार्ग निभ्रांत. तयान पाडिती अणिमादिकत्या अष्टसिद्धी मोहात. भक्ती सुटता मी ज्ञाताः
अहंकार थोरावे असा झुंजता विरळा ज्ञाता ब्रह्मपदा ते पावे. सोहम सिद्धी लाभता तया सहज घडे मत्प्राप्ती. परी साधनी भक्तिपथाची असे सुगमता निरुती. तरी स्वधर्मे सकलहि कर्मे होती मत्प्रीत्यर्थ. मद्भक्ती पुढे तुच्छ लेखिती जे चारी पुरुषार्थ. हो उनी मत्पर नित्य निरंतर निमग्न असती ध्यानी. अनन्य योगे माते भजती असे भक्त जे कोणी. त्या मद्भक्तान् उद्धरावया त्वरित धावुनी येई. असे स्वभावे चित्त जयांचे जडले माझ्या ठाई. निज नामाची नौका साची त्यात बसवुनी त्यांते. जन्म मृत्यू भवसागरातुनी नेई पैलती राते. अहंकार जो मनबुद्धीचा घेऊनिया आधार. जीवा भुलवी सदा दाखवी जन्म मरण संसार. तोची मावळे विलीन होता ती मद्रूपी जाण. जेवी इंद्रिये निष्प्रभ होती निघुनी जाता प्राण. म्हणून अर्जुना मन बुद्धी सदा तू मद्रूपी ठेव. होशील तरी मीची सर्वथा निःशंक स्वयमेव. करू न शकसी अखंडित जरी चित्त स्थिर मद्रूपी. सांगेन तरी अभ्यासाची युक्ती एक तुझ सोपी. इच्छा धरुनी मत्प्राप्तीची देत जाई मज चित्त. मनबुद्धी सह निमिष भरी तरी ह्या अष्टौ प्रहरांत. सवय लागता अभ्यासाची अशीची थोडी थोडी. तरी हळूहळू सुटेल सहजे विषय सुखाची गोडी. क्षणोक्षणी मग माझ्या चरणी प्रीती तुझी वाढेल. आणि अंतरी मत्प्राप्तीचा पूर्णचंद्र उगवेल. की अभ्यासे असाध्य काही नसे सर्वथा जाण. म्हणून सुबाहो अभ्यासे हो मद्रूपी रममाण. तुझ साधेना अशी साधना होसी जरी असमर्थ. तरी किरीटी करी स्वकर्मे सर्वहि मत्प्रीत्यर्थ. सहजे माळी नेई त्या स्थळी वळेची जैसे पाणी. तेवी करावी सर्वहि कर्मे अहंकार सांडोनी. होती ज्याच्या सत्ता मात्रे विश्वाचे व्यवहार. तो मी करता करविता असे जाणुनी सर्वाधार. मदर्थ पार्था कर्मे करिता धरुनी भावना चित्ती. त्या भाव बळे गळुनी अहंता होईल तुझ मत्प्राप्ती. तुझ साधेना जरी अर्जुना मदर्थ करणे कर्म. तरी लक्षुनी मत्प्राप्तीचे ध्येय धरी असा नेम. केली कर्मे परी संयमे हेतु फली न धरावा.
तरीहि पार्था सुगम सर्वथा मत्प्राप्तीचा ठेवा. सर्व साधनी हेतु एकहा अहंकार निरसून. तुझे स्वभावे चित्त रहावे मद्रूपीची जडून. अभ्यास असा साध्य जस जसा होय तस तसे ज्ञान. प्रकटे साचे मद्रूपाचे श्रेष्ठ त्याहुनी ध्यान. निमग्न होता ध्यानी तत्वता तो कर्म फल त्याग. सहज संभवे तदा स्वभावे शांती सुखाचा भोग. त्या शांती सुखी त्या मोक्ष सुखी त्या भक्ती सुखी राही. मग्न सर्वदा मद्भक्त असा देही असुनी विदेही. द्वेष कुणाचा न करी ठेवी मैत्री सर्व जगाशी. मी माझेही अहं भावना मुळी न उरली जासी. दये क्षमेने भरुनी गेले ज्याचे अंतःकरण. सुख लाभो वा दुःख हि लाभो सरिसेची समाधान. निजस्वरूपी असे तोषली सदैव ज्याची वृत्ती. देवभक्त हा तुझा भावही मुळी न उरला चित्ती. सोहम भाव प्रचित येता सहज संयमी झाला. आत्मरूप जगी एक संचले हा दृढ निश्चय केला. मदर्पण करी मन बुद्धी तरी अपूर्व निष्ठा भजनी. प्राणाहुनी तो प्रियमज होतो भक्त जगी सुज्ञानी. सर्वानुभूती भगवंत असा भाव बाणला म्हणुनी. कवणा ते जो नुबगे जाते ते विनुबगती कोणी. विषय निमाला विश्वी झाला विश्वरूप जो पाही. म्हणुनी जयाला चित्ती नुरला हर्ष विषाद मुळीही. जगती न दुजे ह्यास्तव सहजे निर्भय जो अक्रोधी. प्राणाहुनी तो प्रियमज होतो पार्था सम्यक बोधी. पूर्ण काम तो म्हणुनी अपेक्षा सहजे न करी काही. निर्मळ अंतःकरण जयाचे जणू गंगा जळ पाही. भगवद्रूपी लक्ष लागले दक्ष साधनी राही. लौकिक कर्मी वर्तता सदा उदासीनता देही. न च तया व्यथा जगी तत्वता सुटले कर्माचरण. प्राणाहुनी तो मज आवडतो भक्त अर्जुना जाण. आत्मलाभते परम सुख जया भोग सुखेतीहीन. भोग विशेषे ह्यास्तव चित्ती जायन जो हर्षून. नाशिवंत ते गेले त्याचा शोक न करणे युक्त. जे साचे ते वेचे नाहे जाणूनि राही अलिप्त. न च धनंजया शुभाशुभतया आत्मानंदी राहे. ही रजनी वा असे दिवस हा सूर्य जाणतो काहे. भेद न च मनी सहजे म्हणुनी निर्मत्सरता बाणे. जगी जगपणे असे जयाचे निस्पृहतेने फिरणे.
स्वयेची केवळ चिद्रूप तरी निष्ठा भजनी पूर्ण प्राणाहुनी तो प्रियमज होतो भक्त अर्जुना जाण जे घरचे त्यां प्रकाश द्यावा परक्यांसी अंधार सांग पांडवा करी का दिवा विषम असा व्यवहार पाळी अथवा गाळी तया दे ऊस सारखी गोडी तेवी सर्वथा शत्रुमित्र हा भेदभाव जो सोडी जेवी सर्वदा ऋतूंत साही राही गगन समान ते विजया ते सदा सारिखे मान आणि अपमान शीतोष्णादिद्वन्द्वजन्य सुख दुःखे सरिसीमानी संगरहित जो निरंतर असे अलिप्त आत्मज्ञानी थोर म्हणोनी स्तविला किंवा निंदिला जसा नीच म्हणा हवे ते त्या ते काही लाभ हानी नाहीच समान निंदा स्तुती मानुनी मुनी होऊनी राही वर्णी ना गुण दोष कुणाचे उन्मनी तरत होई आणि मिळे ते गोड मानितो सदा आत्मसंतुष्टी पर्जन्य पडो न पडो किंवा सागर होत न कष्टी गगन जे वढे असे ते वढे पवनाचे हि स्थान ते वितयाचे विश्व हेची घर विश्वरूप तो जाण म्हणून जया ते निराधारवा अनिकेत असे म्हणती परितो पार्था असे तत्वता सकलाधारची जगती आणि अंतरी रिद्धी सिद्धीचा मोह जया ते नाही स्वसुखी नांदे हर्ष विषादे न चमती विचलित होई स्थिर बुद्धी असा आणि त्यावरी निष्ठा भजनी पूर्ण प्राणाहुनी तो प्रियमज होतो भक्त अर्जुना जाण घेऊनी हाती मुक्ती सुख जगा भक्ती पथे ते देई मुक्ती वरली भक्ती साधुनी जगी धन्य तो होई त्या भक्तास्तव आत्मज्ञास्तव योगीवरास्तव पाही सहज विदेही तरीही सावळे सगुण रूप मी घेई डोळे भरुनी तया पहाया अचक्षु समज डोळे आलिंगावे तयासी म्हणुनी रूप चतुर्भुज धरिले असो अर्जुना मद्भक्तांचे करू किती गुणगान तेची जीवकी प्राणही माझे सुख सर्वस्व निधान जे श्रद्धेने उपासिती हे धर्म रहस्य यथोक्त मद्भाव पिसे भक्त ते तसे मजसी प्रिय अत्यंत सर्वोत्तम असा जेथे भक्तियोग निवेदिला तो हा भावार्थ गीतेचा 12 संपला।